गडिंग्लज येथे दमासा साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिनी उत्साहात प्रारंभ। विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषा, भजन, टाळ मृदुंगात शहर दुमदुमलं। महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून दिंडीचा समारोप शिवराज कॅम्पसमध्ये। गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि शिवराज विद्या संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साहपूर्ण प्रारंभ आज ग्रंथदिंडीने झाला। शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या 81व्या वाढदिवस वर्षाच्या औचित्याने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून ग्रंथदिंडीचे उद्घाटन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले। दिंडीचा प्रारंभ शिवराज महाविद्यालयातून झाला। शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलचे लहान विद्यार्थी, संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, शिवराजचे इतर विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। आत्याळ व करंबळी येथील वारकरी भजनी मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकाराम, चला हो चला वारकरी आले अशा गजरात दिंडी रंगून गेली। विद्यार्थ्यांच्या पाणी अडवा पाणी जिरवा, गिरवू अक्षर होऊ साक्षर, ग्रंथ हेच गुरु, वाचाल तर वाचाल यांसारख्या घोषणा फलकांनी संपूर्ण शहरात साहित्यिक उत्साह उभा केला। ग्रंथदिंडी शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत महात्मा बसवेश्वर, साने गुरुजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच मस्जिद आणि चर्चमध्ये अभिवादन करून दिंडी पुन्हा महाविद्यालयाकडे परतली। समारोप शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते झाला। याप्रसंगी उपाध्यक्ष के.जी. पाटील, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, संचालिका प्राध्यापिका बीनादेवी कुराडे, संचालक प्राचार्य विश्वजित कुराडे, प्राचार्य डॉक्टर S.M. कदम, फार्मसी प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव, इंग्लिश मीडियम प्राचार्य A.B. पाटील, प्रकाश तेलवेकर, प्राध्यापिका पौर्णिमा कुराडे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे स्थानिक संयोजक विलास माळी, प्राध्यापक सुभाष कोरे, रावसाहेब मुरगी, समन्वयक डॉक्टर अशोक मोरमारे, ग्रंथपाल संदीप कुराडे, प्राध्यापक तानाजी चौगुले, प्राध्यापक विक्रम शिंदे, साहित्यिक दिनकर खवरे, डॉक्टर श्रद्धा पाटील, रेखा पोद्दार, दीपा बंदी, रमेश दास यांच्यासह नवोदित साहित्यिक, तालुका ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, या परिसरातील साहित्यिक, कवी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।